एकनाथ शिंदे यांचं पैशाचं गोडाऊन इन्कम टॅक्सच्या हाती लागलं होतं। त्यामुळे अटकेच्या भीतीनं उद्धव ठाकरेंसमोर रडून शिंदे भाजप सोबत गेले असा दावा आदित्य ठाकरेंनी केलाय। पाहूया। त्यांचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं, इन्कम टॅक्सची धाड पडली होती। त्यांना सांगितलं येत आहे की टाकू आतमध्ये। एकनाथ शिंदेंवरनं आतापर्यंतचा मोठा गौप्यस्फोट आदित्य ठाकरेंनी केलाय। एकनाथ शिंदेंचं पैशांचं गोडाऊन सापडलं होतं, आयकर विभागाचे छापे पडले। त्यानंतर भाजपनं सोबत येतो की जेलमध्ये टाकू असा इशारा दिला। त्यानंतर शिंदे उद्धव ठाकरेंसमोर रडले असा दावा आदित्य ठाकरेंनी केलाय। आपलं सरकार देखील पाडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हे जे मिंदे आहेत आज मुख्यमंत्री म्हणून घटनाबाह्य मुख्यमंत्री आपल्या डोक्यावर बसलेत, त्यांना आपण ऑफर दिली होती जॉईन ऑर जेल। त्यांचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं, इन्कम टॅक्सची धाड पडली होती। त्यांना सांगितलं येत आहे की टाकू आतमध्ये, मग ते लगेच रडायला लागले दाढी खाजवत। आणि मग 20 मेला उद्धव साहेबांनी येऊन सांगितलं होतं, वर्षा बंगलेर अमोलजी त्यांनी येऊन सांगितलं होतं की मला हे धमकवत आहेत, मला आता जेलमध्ये जाण्याची हे माझं वय नाही आहे, मी काय करू साहेब, मला हे आत टाकतील, तुम्ही काहीतरी करा, भाजपसोबत चला, आम्ही आत जाऊ। हे सगळं रडगाणं झालेलं तिथे। एक पॉलिसी बघितली आहे भाजपची असते, खोटं बोला पण रेटून बोला। मिंदे यांची एक पॉलिसी आहे, खोटं बोला पण रडून बोला। ज्यांच्या वक्तव्याला महाराष्ट्रातली जनता कुठेही म्हणजे भुलत नाही किंवा त्याला प्रतिसाद देत नाही, त्यांच्यावर चर्चा कशाला करायची। ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत केली, अहोरात्र ताकद दिली, त्या माणसाबद्दल मला असं वाटतं की जरी वैर आलं तरीसुद्धा तत्वाशी लढाई ठीक आहे, पण वैयक्तिक पातळीवर आपल्या एखाद्या व्यक्तीवर टीका करत असताना तो किती वयाचा आहे याचं भान ठेवणं मला असं वाटतं की राजकारणातला एक संस्कार आहे। आता कोण ठेवतात कोण ठेवत नाही, पण मला असं वाटतं की तुम्ही ते जास्त गांभीर्याने घेऊ नका, महाराष्ट्रातली जनता ते घेत नाही। बंड पुकारून सुरतला जात असताना वसईच्या चहाच्या टपरीवरून आपण उद्धव ठाकरेंना फोन केला। त्यावेळी त्यांनी आपल्याला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली, पण आपण ती ऑफर नाकारली असा दावा शिंदेंनीही केला। त्यानंतर आदित्य ठाकरेंनी शिंदेंचंच पैशांचं गोडाऊन इन्कम टॅक्सच्या हाती लागलं होतं असा मोठा धमाका केलाय। यात राऊतांनीही उडी घेतलीय। शिंदेंना भाजप अटक का करणार होतं असा सवाल करतानाच राऊतांनी शिंदेंसह फडणवीसांकडेही मोर्चा वळवला। देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांचे फोन टॅपिंगचा आरोप होता, अत्यंत गंभीर आरोप आहे आणि या गुन्ह्यामध्ये अटक होऊन आपल्याला शिक्षा होऊ शकते। या भयातून देवेंद्र फडणवीस हे तडतड करू लागले। मला अटक होईल या भयातून त्यांनी शिंदेंवर दबाव आणला आणि शिंदेना अटकेची भीती दाखवली। हो की नाही विचारा। एकनाथ शिंदेने सांगावं त्यांना मोदी सरकार का अटक करणार होतं। डरपोक लोक आहेत ते, म्हणून त्यांनी पक्ष फोडले स्वतःची अटक टाळण्यासाठी, स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले आणि उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं। नाहीतर यांच्यावरती गुन्हे दाखल होते आणि हे गुन्हे अटक व्हावी अशा प्रकारचे होते। गिरीश महाजन यांच्यावरचे गुन्हे पहा तुम्ही काय। सत्तेचा गैरवापर कसा करायचा हे अगोदरच्या महाविकास आघाडीकडून शिकलं पाहिजे। मी खुलेआम गेलो, त्याला धाडस लागतं, त्याला हिंमत लागते, हे ऐऱ्या गैऱ्याचं काम नाही। आणि त्यामुळे सत्तेच्यासाठी नाही, कुठल्याही अटकेच्या भीतीने नाही, तर बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी, शिवसेना वाचवण्यासाठी, शिवसैनिकांचं खच्चीकरण वाचवण्यासाठी आणि धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही तो लढा केला। एक खरं आहे की त्यांना जाणीवपूर्वक त्या ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न राजकीयदृष्ट्या होता, परंतु देवेंद्रजींनी पर्वा केली नाही। त्यांना विरोधी पक्ष नेते असताना सुद्धा पुरून त्या ठिकाणी उरले। आता तुम्हाला शिंदे साहेबांना सांभाळता आलं नाही आणि त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेत म्हणून त्या ठिकाणी पक्ष सोडला, हे मानायची जरा तयारी ठेवा। इकडे राऊतांनी पुन्हा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला। केंद्रातलं सरकार बदलणार आहे, त्यामुळे शिंदे सरकारनं बंद केलेल्या चौकशा पुन्हा सुरू होणार असं राऊत म्हणाले। केंद्रातलं सरकार 100% बदलत आहे। मिस्टर फडणवीस, मिस्टर शिंदे आणि त्यांची टोळी, मी
जबाबदारीनं बोलतोय, केंद्रातलं सरकार 100% बदलत आहे. तेव्हा हे तुम्ही आल्यावर जे गुन्हे रद्द केलेत, FIR रद्द केलेत, चौकशा रद्द केल्यात, त्या चौकशा लागतील आणि कायदेशीर कारवाई होईल. कायदेशीर म्हणतोय, तुम्ही करता बेकायदेशीर तशी नाही. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोहोचलाय. त्यात पुन्हा शिंदेंच्या बंडावरून शाब्दिक आक्रमणच नाही तर पैशांच्या गोडाऊनवरून गौप्यस्फोटही सुरू झाले. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.